आज आपण बघणार आहोत जे काही मराठी व्याकरणामधले जे काही वाक्प्रचार आहेत ना त्याचं संपूर्ण आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. ही बुक आहे महेश पाटील सरांची जे काही शाश्वत अकॅडमी आहे त्यामधून जे काही आयोगाने विचारलेले वाक्प्रचार आहेत ते संपूर्ण वाक्प्रचार आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी लेक्चर आवडलेला असेल तर आपला VIP ऑफिसर्स क्लब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. चला आपण वेळ न घालवता स्टार्ट करूया. फर्स्ट आहे बेल भंडारा उचलणे. बेल भंडारा उचलणे म्हणजे काय तर शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. बेल भंडारा उचलणे. आता बेल भंडारा कशाचा करणार आहे बालुशाही. आता एखाद्या मित्राला आपण म्हणतो की तू बालुशाहीचा भंडारा करणार आहे तर शपथ घे नंतर तू फिरू नको म्हणजे त्यामुळे बेल भंडारा उचलणे म्हणजे शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. फुले वाहणे. आता फुले आपल्याकडे खूप कुठे उरलेत आपल्या कोणत्या तर कामासाठी आणलेलो होतो आपण तर आपण ते कुठले उरले म्हटल्यावर ते काही कामाला येणार नाही तर त्यामुळे आपण कुठल्याही कामी नाही येणे. फुले वाहणे म्हणजे कुठल्याही कामी नाही येणे. ठीक आहे. नंतर आहे नमन करणे. नमन करणे म्हणजे कामाला आरंभ करणे. कोणत्याही कामाला आरंभ करणे त्यालाच आपण दुसरे एक वाक्य आहे भ्रतवाक्य म्हणणे. भ्रतवाक्य म्हणणे म्हणजेच कामाला आरंभ करणे किंवा नमन करणे म्हणजेच कामाला आरंभ करणे. ओके. नंतर आहे ताबूत थंड होणे. ताबूत थंड होणे म्हणजे आवेश ओसरून जाणे. ताबूत थंड होणे म्हणजे आवेश ओसरून जाणे. नंतर आहे जोगडात अडकविणे. जोगडात अडकविणे म्हणजे बंधनात ठेवणे. जोगडात अडकविणे म्हणजे बंधनात ठेवणे. नंतर आहे नाकाने कांदे सोलणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे उगाच पवित्र्याच्या गोष्टी सांगणे. नंतर बघा फुटका डोळा काळजाने झाकणे. फुटका डोळा काळजाने झाकणे म्हणजे युक्तीने दोष दडविणे. युक्तीने दोष दडविणे. नंतर आहे षटकर्णी होणे. आता एखाद्या माणसाला षटकर्णी म्हणजे एका माणसाला एखादी गुप्त गोष्टी सांगितली तर त्याची 6 माणसांना सांगितलं म्हणजे 6 माणसं सांगणं म्हणजे षटकर्णी होणे म्हणजे गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे म्हणजे षटकर्णी 6 माणसांना माहीत होणे म्हणजे षटकर्णी होणे. ओके. ठीक आहे. नंतर आहे तोंड घालणे. तोंड घालणे म्हणजे मध्ये मध्ये बोलणे किंवा मध्ये मध्ये करणे. नंतर आहे तोंड वाचणे. तोंड वाचणे म्हणजे जोरात आवाज करून रडणे. नंतर आहे तोंडावर तुकडा टाकणे. आता एखादा माणूस आहे समजा जर आपल्याला काही करायचं असेल तर त्याला पैसे आपण देतो समजा म्हणजे प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला काहीतरी देणे म्हणजे तोंडावर टाकणे म्हणजे प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला काहीतरी देणे. नंतर तोंड दिसणे. तोंड दिसणे म्हणजे निर्वचना केलेली लोकांच्या नजरेस येणे. निर्वचना केलेल्या लोकांच्या नजरेस येणे म्हणजे तोंड दिसणे. ठीक आहे. नंतर आहे डोळ्यावर कात्रे ओढणे. डोळ्यावर कात्रे ओढणे म्हणजे उपेक्षा करणे. डोळ्यावर कात्रे ओढणे म्हणजे उपेक्षा करणे. नंतर आहे डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे अतिशय काळजीपूर्वक काम करणे. ठीक आहे. नंतर आहे डोके उठणे. डोके उठणे म्हणजे डोके दुखू लागणे. नंतर आहे डोके खाजणे. डोके खाजणे म्हणजे विचार करणे. नंतर आहे डोके भडकणे म्हणजे खूप संतापणे. डोके भडकणे म्हणजे खूप संताप येणे. नंतर आहे डोके वर काढणे. डोके वर काढणे म्हणजे उदयास येणे. उदयास येणे. ओके. नंतर आहे पाणी पाजणे. पाजणे म्हणजे पराभव करणे. नंतर आहे पाणी मुरणे. पाणी मुरणे म्हणजे दोषाला जागा देणे. पाणी मुरणे म्हणजे दोषाला जागा देणे. नंतर आहे पाणी पडणे. पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे किंवा विरस जाणे किंवा वाया जाणे. लक्षात ठेवा. पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे, विरस जाणे किंवा वाया जाणे. नंतर आहे 8 नंबर आहे तोंड उष्टे करणे. तोंड उष्टे करणे म्हणजे काय तर जेवल्यानंतर काय थोडासा आहार घेणे म्हणजे त्याला आपण तोंड उष्टे करणे म्हणतो. जेवल्यानंतर देखील थोडासा आहार घेणे म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण तोंड उष्टे करणे. नंतर आहे तोंड घालणे. तोंड घालणे म्हणजे संबंध नसताना मध्ये मध्ये बोलणे त्याला आपण तोंड घालणे म्हणतो. नंतर बघा तोंड काळे करणे. तोंड काळे करणे म्हणजे निघून जाणे. तोंड काळे करणे म्हणजे निघून जाणे. नंतर बघा तोंडसुख घेणे. तोंडसुख घेणे म्हणजे यथेच्छा शिव्या देणे किंवा अमर्याद भाषण करणे. तोंडसुख करणे म्हणजे यथेच्छा शिव्या देणे किंवा अमर्याद भाषण करणे. नंतर आहे बोलबाला लागणे. बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे. बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे. ओके. नंतर आहे 10 नंबर आहे पाणी सोडणे. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. बेलपत्र ठेवणे. बेलपत्र ठेवणे म्हणजे वस्तूवरील हक्क सोडणे. बेलपत्र ठेवणे म्हणजे वस्तूवरील हक्क ठेवणे. आता हे कसं लक्षात ठेवायचं आपण वस्तूवर हक्क सोडण्यासाठी शेवटी नंतर जेव्हा पत्र देण्यासाठी गेलो तर बेल वाजली घराची आणि तिथं पत्र ठेवून गेलो म्हणजे वस्तूवरील हक्क सोडून गेलो असं लक्षात ठेवा. तुळशीपत्र ठेवणे म्हणजे तुळशीवर पत्र ठेवणे म्हणजे त्यावर वस्तूवरचा हक्क सोडणे तेच आहे. समजा बेलपत्र ठेवणे म्हणजे वस्तूवरील हक्क सोडणे आणि तुळशीपत्र ठेवणे म्हणजे वस्तूवरील हक्क सोडणे. नंतर बघा डोळेझाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. एखाद्या डोळेझाक करतो म्हणजे मुद्दाम आपण दुर्लक्ष करतो ते लक्षात ठेवा. नंतर बघा छाती फाटणे म्हणजे दुःखाने मनात व्यतीत होणे. नंतर आहे घरावर गवत उगणे म्हणजे घर ओसाड पडणे. नंतर आहे मागमूस नसणे म्हणजे ठाव ठिकाण नसणे. नंतर बघा राजाचा गज करणे म्हणजे छोट्या गोष्टीसाठी छोटी गोष्ट मोठी करून सांगणे त्याला आपण राजाचा गज करणे असे सांगतो. बघा
नंतर आहे पाणी पडणे. नंतर आहे डोकीवरचे खांद्यावर येणे. सॉरी 12 नंबर आहे डोकीवरचे खांद्यावर येणे. डोकीवरचे खांद्यावर येणे म्हणजे कामाचे ओझे कमी होणे. नंतर डोक्यावर पाणी फिरणे म्हणजे निराधार होणे किंवा लाचार होणे. डोक्यावर पाणी फिरणे म्हणजे निराधार होणे किंवा लाचार होणे. डोकीवरचे खांद्यावर येणे म्हणजे कामाचे ओझे कमी होणे. नंतर आहे 13 नंबर पाणी पडणे. पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. पाणी पडणे म्हणजे वाया जाणे किंवा विरस होणे किंवा उत्साहभंग होणे. त्यालाच आपण पाणी पडणे म्हणजे वाया जाणे, विरस होणे किंवा उत्साहभंग होणे. नंतर आहे पाणी मुरणे. पाणी मुरणे म्हणजे गुप्तकट शिजणे. पाणी मुरणे म्हणजे गुप्तकट शिजत असणे. नंतर पाणी पाजणे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. नंतर पाणी सोडणे. पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे किंवा त्याग करणे. बघा त्यामध्ये पाणी पडणे म्हणजे वाया जाणे, विरस जाणे किंवा उत्साहभंग होणे. नंतर आहे पाणी मुरणे. पाणी मुरणे म्हणजे गुप्तकट शिजणे. नंतर पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे किंवा त्याग करणे. नंतर बघा रिठावर दिवा लावणे. रिठावर दिवा लावणे म्हणजे वंश चालवणे. ठीक आहे. नंतर आहे कानात बोट घालणे. कानात बोट घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे म्हणजे कानात बोट घालणे. किंवा कानात हात ठेवणे. कानात हात ठेवणे म्हणजे तिचा आहे एखाद्या गोष्टीचा आपला संबंध नसणे. किंवा कानात बोट घालणे, कानात हात ठेवणे दोन्हीचा एकच अर्थ, एखाद्या गोष्टीशी आपला संबंध नसणे. कान कपाळी रडणे म्हणजे सतत उपदेश करून वस्तुस्थिती नजरेस आणणे. नंतर बघा कानाला खडे लावणे. कानाला खडा लावणे म्हणजे पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे म्हणजे कानाला खडा लावणे. ठीक आहे. नंतर बघा एक स्टेटमेंट आहे वाक्प्रचारबद्दल. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह आहे. स्टेटमेंट आलेले होते. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो, ते संपूर्ण वाक्य नसते. बघा वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो, तो एक संपूर्ण वाक्य नसतो. नंतर तो वाक्याचा एक भाग असतो. तिन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवा. क्वेश्चन आलेले बघा. वाक्प्रचाराचा एक शब्दसमूह असतो, तो संपूर्ण वाक्य नसते, वाक्याचा तो एक भाग असतो. ठीक आहे. नंतर आहे मनोरथ सफल करणे. मनोरथ सफल करणे किंवा इच्छा पूर्ण करणे किंवा चिंता दूर करणे. तिन्हीचं पण सोबत लक्षात ठेवा. मनोरथ सफल करणे, इच्छा पूर्ण करणे किंवा चिंता दूर करणे. त्याचा पांग फेडणे, त्याचा मिनिंग होतो पांग फेडणे. तिन्हीचा मनोरथ सफल करणे, त्यासोबतच इच्छा पूर्ण करणे, चिंता दूर करणे, तिन्हीचा पांग फेडणे. ठीक आहे. नंतर बघा तारे तोडणेचं मिनिंग होतं वेड्यासारखे बोलणे. नंतर आहे तोंड टाकणे. तोंड टाकणे म्हणजे आदोतत्व बोलणे. नंतर तोंडात बोट घालणे म्हणजे नवल करणे. आणि तोंडावर येणे म्हणजे फारच जवळ येणे. लक्षात ठेवा. तोंडावर येणे म्हणजे फारच जवळ येणे. नंतर बघा 19 नंबर कोल्हे कुई करणे. कोल्हे कुई करणे म्हणजे व्यर्थ ओरड करणे. कोल्हे कुई करणे म्हणजे व्यर्थ ओरड करणे. आता कोल्हा आहे ना, तो कुई करतोय म्हणजे व्यर्थ ओरडतोय ना, समजा, असं लक्षात ठेवा. 20 नंबर अलबत्या गलबत्या म्हणजे क्षुल्लक माणूस. अलबत्या गलबत्या म्हणजे क्षुल्लक माणूस. अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे. नंतर कणिक तिमणे म्हणजे खूप मार देणे. नंतर आहे 21 नंबर ओंठ घटकेचे राज्य. आता ओंठ घटकेचे एखादं राज्य असेल तर पूर्वकाळी ते खूप अल्पकाळ टिकणारे वैभव असते ना. ओंठ घटकेचे राज्य म्हणजे अल्पकाळ टिकणारे वैभव. नंतर बघा आता 2 हातात जेव्हा लग्न होतात ना, तेव्हा 2 हाताचे 4 हात होतात. त्यामुळे त्यावरून लक्षात ठेवा चतुर्भुज होणे. चतुर्भुज म्हणजे 4 हात झाले. कधी हळद लागली म्हणजे लग्न झाल्यावर हळद वगैरे लागल्याच्या नंतर चतुर्भुज झाला. नंतर असं लक्षात ठेवा. पदराला गाठ मारणे म्हणजे आलेला अनुभव लक्षात ठेवणे. पदराला गाठ मारणे म्हणजे आलेला अनुभव लक्षात ठेवणे. नंतर आहे पदरात घालणे म्हणजे स्वाधीन करणे. नंतर बघा ओटीत देणे म्हणजे दत्तक देणे. नंतर बघा गळ्याशी येणे म्हणजे अंगलट येणे म्हणजे गळ्याच्या खूप जवळ आलेला म्हणजे त्याला अंगलट येणे म्हणतो. गळ्यात आता बघ पाण्यामध्ये एक माणूस आहे, तो पाणी खूप जवळपर्यंत आलेला म्हणजे गळ्यापर्यंत आला म्हणजे खूप अंगलट आला ना, असं लक्षात ठेवा. नंतर बघा पाणी पडणे म्हणजे वाया जाणे, रिपीट आहे. पाणी पाजणे म्हणजे खूप चोप देणे. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. त्याग देणे. आणि पाणी मुरणे म्हणजे दोषाला जागा देणे, असं लक्षात ठेवा. नंतर बघा मेतकूट जमणे. आता एखाद्या एखाद्या मुलासोबत अनोळखी मुलासोबत जर मैत्री जमली तर त्याला आपण मेतकूट जमणे म्हणजे दाट मैत्री जमते अचानकपणे. बघा एकजूट होणे म्हणजे एखाद्या बाबीसाठी सामूहिकरित्या एकत्र येणे. मोठ बांधणे म्हणजे इच्छेविरुद्ध एकत्र येणे. आणणे म्हणजे मोठ बांधणे. इच्छेविरुद्ध एकत्र आणणे म्हणजे मोठ बांधणे म्हणजे इच्छेविरुद्ध एकत्र आणणे. नंतर आहे क्षमा करणे म्हणजे पोटात घालणे.
पोटात ठेवणे म्हणजे गुप्तता ठेवणे. नंतर आहे पोट बांधणे, पोट बांधणे म्हणजे उपाशी राहणे, लक्षात ठेवा. नंतर आहे रक्ताचे पाणी करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय, तर खूप अतिशय मेहनत घेणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप मेहनत घेणे. चुकी ठेवणे म्हणजे दोष लावणे, नावे ठेवणे किंवा वरचढपणा कमी करणे किंवा करून कमीपणा आणणे म्हणजे वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे किंवा कनिष्ठपणा देणे. नंतर आहे 29 नंबर पोबारा देणे. पोबारा देणे म्हणजे सुंभाल्या करणे. पोबारा देणे म्हणजे सुंभाल्या करणे. वर्ज्य करणे म्हणजे टाळणे किंवा नाकारणे. वर्ज्य करणे म्हणजे टाळणे किंवा नाकारणे. नंतर आहे वाखणणी करणे. वाखणणी करणे म्हणजे प्रशंसा करणे. वाखणणी करणे म्हणजे प्रशंसा करणे. नंतर पायमल्ली करणे म्हणजे धुडकावणे. पायमल्ली करणे म्हणजे धुडकावणे. नंतर आहे 30 नंबर उंबराचे फूल. उंबराचे फूल म्हणजे खूप दुर्मिळ गोष्ट, नंतर क्वचित भेटणारी व्यक्ती. नंतर आहे गुलाबाचे फूल. गुलाबाचे फूल बघा नाजूक किंवा सुंदर व्यक्ती. गुलाबाचे फूल म्हणजे नाजूक किंवा सुंदर व्यक्ती. नंतर आहे गट्टीफू करणे म्हणजे सहवास सोडून देणे. गट्टीफू करणे म्हणजे सहवास सोडून देणे. नंतर कपिल अष्टीचा योग. कपिल अष्टीचा योग म्हणजे अतिशय दुर्मिळ योग, पुष्कळ काळाने येणारी गोष्ट. आता हे रिसेंटली 2023मध्ये क्लर्कची मेन्स झाली होती, त्यामध्ये हा विचारलेला होता. कपिल अष्टीचा योग म्हणजे अतिशय दुर्मिळ योग, पुष्कळ काळाने येणारी संधी. रिपीट आलेला होता क्वेश्चन तो. नंतर बघा 31 नंबर मुळावर येणे. मुळावर येणे म्हणजे नाशास कारणीभूत. आता एक झाड आहे बघा, इथं एक झाड आहे, तर झाडाच्या खाली सकाळी जर बॅक्टेरिया वगैरे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे लागले तर तो झाड पूर्ण वाळून जातो ना, त्यामुळे असं की मुळावर येणे म्हणजे नाशास कारणीभूत होणे. नंतर बघा सुपारी देणे. सुपारी म्हणजे देणे म्हणजे करार किंवा सौदा करणे. सुपारी देणे म्हणजे करार किंवा सौदा करणे. इतिश्री होणे. आता जेव्हा आपल्या भारतातून इंग्लंड गेले म्हणजे शेवटी आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे ती इतिश्री झाली, त्याला आपण शेवट करणे. इतिश्री करणे म्हणजे शेवट होणे. नंतर बघा ओनामा करणे. ओनामा करणे आपण रिपीट आलेले बघा. भरत वाक्य म्हणणे, ओनामा म्हणणे किंवा श्री गणेशा करणे म्हणजे त्याचा मिनिंग होतो प्रारंभ करणे. ओनामा करणे, श्री गणेशा करणे किंवा प्रारंभ करणे, भारत वाक्य म्हणणे, सगळ्याची मिनिंग एकच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर आहे गुप्त गोष्ट तिसऱ्याला सांगणे. गुप्त गोष्ट तिसऱ्याला सांगणे म्हणजे षटकर्णी होणे. रिपीट आलेली आपण आताच बघितली. षटकर्णी म्हणजे 6 व्यक्तींना माहीत होणे एखादी गुप्त गोष्ट, त्याला गुप्त गोष्ट तिसऱ्याच माहीत होणे म्हणजे षटकर्णी होणे. दृढ मैत्री होणे, हे सुद्धा रिपीट आले. मेतकूट जमणे. दृढ मैत्री होणे म्हणजे मेतकूट जमणे. नंतर आहे ढवळाढवळ करणे म्हणजे हस्तक्षेप करणे. ढवळाढवळ करणे म्हणजे हस्तक्षेप करणे. नंतर आहे शहानिशा करणे. शहा आणि निशा. आता बघा शहा एक मुलगा आहे आणि निशा एक मुलगा आहे. मग असं गावामध्ये असं चालू होतं की त्यांचं काहीतरी अफेअर चालू आहे, पण त्यावरून असं लक्षात ठेवा. पण लोकांना ते खरं काय खोटे काय त्याची खात्री करून घ्यायला पाहिजे नाही, त्याआधी खरे काय खोटे काय याची खात्री करून घेणे म्हणजे शहानिशेचं काही आहे काय अफेअर, तर खरे काय खोटे काय याची खात्री करून घ्या, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघा खो घालणे. आता आपण खो खो खेळत असतो, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला खो घालतो म्हणजे तो दुसऱ्या जो काही पळतो त्या व्यक्तीला अडथळा निर्माण करतोय ना, त्यावरून लक्षात ठेवा खो घालतोय म्हणजे अडथळा आणणे. नंतर बघा धूम टोकणे म्हणजे सुंबाल्या करणे किंवा पळत सुटणे, त्यालाच आपण पोबारा करणे म्हणतो. रिपीट आलेले. धूम टोकणे म्हणजे सुंबाल्या करणे, पळत सुटणे किंवा पोबारा करणे. नंतर आहे शंख करणे. आता युद्धासाठी आपण आता शंख करणे म्हणजे एखाद्याच्या नावाने ओरडणे किंवा बोंबालणे, रडणे, बोंबालत रडणे, असं लक्षात शंख करणे. नंतर आहे सव्यापसव्य करणे. सव्यापसव्य करणं म्हणजे यातायात करणे. सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे. नंतर आहे हतबल होणे म्हणजे अतिशय असमर्थ होणे. हतबल होणे म्हणजे असमर्थ होणे. नंतर आहे दात ओठ खाणे म्हणजे काय, तर व्यर्थ चरफडणे. दात ओठ खाणे म्हणजे व्यर्थ चरफडणे. नंतर बघा डोळे उघडणे म्हणजे सावध होणे किंवा नुकसान झाल्याने शहाणे होणे. नंतर आहे पथ्यावर पडणे म्हणजे खटपट न करता एखादी गोष्ट मनासारखी होणे. पथ्यावर पडणे म्हणजे खटपट न करता एखादी गोष्ट मनासारखी होणे. नंतर आहे गहिवरणे म्हणजे कंठ दाटून येणे किंवा सद्गदित होणे. गहिवरणे म्हणजे कंठ दाटून येणे किंवा सद्गदित होणे. नंतर कामी येणे म्हणजे युद्धात किंवा रणांगणात मृत्यू येणे. तर कशासाठी कामी यायला, तो युद्धात रणांगणात मृत्यू येण्यासाठी असं. नंतर दिवे लावणे म्हणजे पराक्रम करणे. आपण म्हणत नाही काय दिवे लावले म्हणजे पराक्रम करून दाखवणे काय. नंतर आहे आताच आपण बघितलं, रिपीट आलेलं आहे बघा. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो. तो वाक्प्रचार जसे तसे वापरायचे असतात. पण दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. त्यामध्ये वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो आणि वाक्प्रचार जसे तसे वापरायचे असतात. नंतर बघा कान उघडणी करणे म्हणजे काय, खरडपट्टी काढणे. नंतर आहे
नाक बुरडणे, आणखीन बघा कान उघडणी करणे, कडक शब्दात चुकीची जाणीव करून देणे ती सुद्धा आहे. नंतर नाक मुरडणे, नाक मुरडणे म्हणजे नापसंती दाखवणे. नंतर डोक्यावर बसणे म्हणजे वरचढ होणे, डोक्यावर बसणे म्हणजे वरचढ होणे, लक्षात ठेवा. नंतर आहे जोडे फाटणे, 49 नंबर बघा, 40 नंबर जोडे फाटणे. जोडे फाटणे म्हणजे नाहक एजा करणे किंवा खेटे घालणे. आता आपण जे काही जोडे म्हणजे चप्पल बूट घालतोय तर ते कंटिन्यू आपण एजा करतो त्यामुळेच फाटतो ना, त्यामुळे नाहक एजा करणे म्हणजे खेटे घालणे असं लक्षात ठेवा, जोडे फाटते त्यामुळे. नंतर बघा साधापणा गुणी मनुष्य म्हणजे झाकले मणिक, साधापण गुणी मनुष्य, साधा माणूस आहे पण तो खूप गुणी आहे मनुष्य. कोणतं माणिक नावाचा मुलगा आहे तो खूप गुणी मनुष्य आहे असं लक्षात ठेवा. नंतर बघा जमकदग्नी, जमकदग्नी म्हणजे अत्यंत रागीट किंवा कोपिष्ट माणूस, जमदग्नी अत्यंत रागीट किंवा कोपिष्ट माणूस. नंतर भागुबाई, भागुबाई म्हणजे भित्रा माणूस, भागुबाई म्हणजे भित्रा माणूस, लक्षात ठेवा. नंतर बघा एखादे आपण जर कुठं गावाकडे वगैरे गेलो तर ते एखाद्या व्यक्ती आपल्याला सल्ले देतात बघा, त्यालाच काही माहीत नसतं पण ते उगं आपल्याला सल्ले देतात किती दिवस आणखीन. त्यामुळे असं बघा उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचे सल्ले देणाऱ्या माणसं असतात काही. उंटावर बसून तो आपल्याला सल्ले देतोय, तो एक मूर्खपणाचे सल्ले देणार आहे बघा. नंतर आहे बघा हातावर तुरी देणे. आता हातावर तुरी जेव्हा शिवाजी महाराजांनी हातावर तुरी दिली ती बघा, तुम्हाला माहीत असेल बघा, ते गोष्ट आहे बघा. त्यावर डोळ्यात देखत फसून निघून जाणे, त्यामध्ये हातावर तुरी देऊन. आणखीन आहे गुंगारा देणे, गुंगारा देणे म्हणजे डोळ्यात देखत फसून निघून जाणे. नंतर बघा कंठात प्राण येणे, कंठात प्राण येणे म्हणजे भयाने घाबरगुंडी होणे, कंठात प्राण येणे म्हणजे भयाने घाबरगुंडी होणे. नंतर आहे कणिक तिंबणे, कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. नंतर काळजाला घरे पडणे म्हणजे दुःख होणे. नंतर शंख पडणे म्हणजे ओरडणे, शंख पडणे म्हणजे ओरडणे, काळजाला घरे पडणे म्हणजे दुःख होणे, कणिक तिंबणे म्हणजे मार देणे, कंठात प्राण येणे म्हणजे भयाने घाबरगुंडी उडणे. नंतर बघा 44 नंबर आपल्या पोळीवर तूप ओढणे, आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपलाच फायदा करून घेणे, ठीक आहे, लक्षात ठेवा. कान फुंकणे, कान फुंकणे म्हणजे चुगली करणे, राम नसणे म्हणजे अर्थ नसणे, पिकले पान म्हणजे मतारपान, आपलं केस पिकते ना त्यावेळेस आपण मतारपण येतं असं लक्षात ठेवा. पिकले पान म्हणजे मतारपण, हात पसरणे म्हणजे याचना करणे. रिपीट बघा, कान फुंकणे म्हणजे चुगली करणे, राम नसणे म्हणजे अर्थ नसणे, पिकले पान म्हणजे मतारपण, नंतर हात पसरणे म्हणजे याचना करणे. नंतर बघा मुळावर येणे, रिपीट बघले, एक झाड आहे, झाडाच्या मुळावर म्हणजे काही रूट्स वगैरे आहेत ना, मूळ वगैरे आहेत, त्याच्यावर कोणते बॅक्टेरिया वगैरे आले तर तो झाड पूर्णपणे वाळून जातो, त्यामुळे लक्षात ठेवा मुळावर येणे म्हणजे नाशास कारणीभूत होणे. नंतर मिमी म्हणणे, मिमी म्हणणे म्हणजे मीच मोठा, मी हुशार, असं मी स्वतःची बढाई करणे असं आपण म्हणतो, तर त्यामुळे लक्षात ठेवा मिमी म्हणणे म्हणजे स्वतःची बढाई करणे. नंतर आहे सहमती देणे, सहमती देणे म्हणजे परवानगी देणे, मान्यता देणे. नंतर आहे वर्दळीवर येणे म्हणजे भांडणास तयार होणे, वर्दळीवर येणे म्हणजे भांडणास तयार होणे. नंतर आहे 48 नंबर निघून जाणे, निघून जाणे म्हणजे काळे करणे, घाशा गुंडाळणे किंवा वाट धरणे, म्हणजे निघून जाणे, काळे करणे, घाशा गुंडाळणे किंवा वाटा धरणे म्हणजे निघून जाणे. गुंगारा देणे, गुंगारांना देणे म्हणजे फसवून पळून जाणे, हा सुद्धा रिपीट आले. वर सुद्धा निघून जाणे हा सुद्धा रिपीट आलेला आहे. नंतर बघा ते एक वाक्य दिले बघा, डायरेक्ट 49 नंबर बघा, उखळ पांढरे होणे, उखळ पांढरे होणे म्हणजे वैभव परावृत्ती. आता बघा उखळ म्हणजे आपल्या शेतामध्ये खूप धान्य वगैरे प्राप्त झालेलं असेल तर त्यावेळेस उखळामध्ये खूप मोठं धान्य असतं ना, त्यामुळे असं लक्षात ठेवा वैभव प्राप्त होणे म्हणजे खूप धान्य आलेले त्यामुळे वैभव प्राप्त झाले. नंतर बघा पिच्छा पुरविणे, पिच्छा पुरविणे म्हणजे पाठ पुरविणे, पिच्छा पुरविणे म्हणजे पाठ पुरविणे. नंतर बघा पाठ दाखविणे म्हणजे पळून जाणे किंवा पोबारा करणे किंवा सुंबाला करणे, रिपीट आले बघा, आता बघितले आपण. पाठ दाखविणे म्हणजे पळून जाणे, पोबारा करणे किंवा पुंबाल्या करणे. नंतर बघा पाठ राखणे म्हणजे मदत करणे, पाठ राखणे म्हणजे मदत करणे. नंतर आहे 51 नंबर आहे अंकित करणे म्हणजे पूर्णपणे ताब्यात करणे, आपण म्हणत नाही का पूर्णपणे अंकित झाले म्हणजे पूर्णपणे ताब्यात घेणे. नंतर बघा नंतर आहे अंग झाडून मोकळे होणे, अंग झाडून मोकळे म्हणजे संबंध तोडणे, अंग झाडून मोकळे होणे म्हणजे संबंध तोडणे. नंतर बघा इतिश्री होणे, हा सुद्धा बघितलं आहे, शेवट होणे, इतिश्री म्हणजे शेवट होणे. आकाश फाटणे म्हणजे सर्व बाजूने संकट येणे. बघा मित्रांनो खूप काही असे वाक्प्रचार आहेत ते खूप रिपीट येत असतात, त्यामुळे हेच जरी आपण केलं तर चांगल्या प्रकारे मार्क येतात बघा. त्यामुळे नंतर हे तुम्हाला पोलीस भरती किंवा अदर एक्झाममध्ये सुद्धा खूप फायदा होईल, त्यामध्ये रिपीट हे कॉपी पेस्ट करतात बघा आयोगाची. नंतर बघा 52 नंबर बघा उमराचे फूल म्हणजे क्वचित भेटणारी व्यक्ती, उमराचे फूल म्हणजे क्वचित भेटणारी व्यक्ती. नंतर बघा भरतवाक्य बनणे म्हणजे सुरुवात करणे, भरतवाक्य म्हणणे म्हणजे सुरुवात करणे.
आता हे कसं लक्षात ठेवायचं, भ्रतवाक्य म्हणणे म्हणजे आता आपण जेव्हा शाळेत जात असतो ना त्यावेळेस आपण भारत माझा देश आहे असं म्हणत होतो, पण भ्रतवाक्य म्हणतोय ना त्यावेळेस म्हणजे आपण शाळेची सुरुवात करतो त्यापासून भ्रतवाक्य म्हणजे सुरुवात करणे. नंतर बघा खांदेपालट करणे. खांदेपालट आता काही सत्ता बदलतात बघा, त्यावरून बघा खांदेपालट करतात ना, मग तिथे म्हणजे सत्ता बदल करणे. खांदेपालट करणे म्हणजे सत्ता पलट करणे. नंतर बघा तिथेच आहे बघा तार जुळणे. तार जुळणे म्हणजे काय, तार जुळणे म्हणजे संबंध जुळणे. तार जुळणे म्हणजे संबंध जुळणे. आता आपण जेव्हा लाईट वगैरे लावत असतो तर लाईट लागली तर ती बरोबर तार जुळते ना, त्यामुळे संबंध जुळणे बरोबर. नंतर बघा अभय देणे. अभय देणे म्हणजे शत्रूला सुरक्षितपणाची हमी देणे. अभय देणे म्हणजे शत्रूला सुरक्षितपणाची हमी देणे. नंतर आहे 54 जीव टांगणीला लागणे. जीव टांगणीला लागणे किंवा जीवास घोर लागणे म्हणजे त्याचे मिनिंग आहे चिंता वाटणे किंवा खूप काळजी वाटणे. नंतर बघा जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी नाहीशी होणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी नाहीशी होणे. आता जीव आहे तो भांड्यात पडला आहे, नंतर काही काळजीच वाटणार नाही ना, कारण तो जीव भांड्यात पडला आहे म्हणजे मरून गेला आहे तो, त्यावरून काळजी नाहीशी होणे. नंतर बघा चंदन करणे. आता चंदन करणे म्हणजे पूर्णपणे नाश करतोय, चंदन करणे म्हणजे नाश करणे. नंतर बघा स्तब्ध बसणे. स्तब्ध बसणे म्हणजे प्रसंग उद्भवला असताना कच खाणे ध्येयवादी माणसाला योग्य वाटत नाही. स्तब्ध बसणे. आता स्तब्ध बसणे आणखी मिनिंग कसं होतं बघा, समजा आपल्याला एखाद्या एक्झाममध्ये मार्क कमी पडलेले असतील आणि आपण जर रिपीट जर प्रिपरेशन करत नसतो तर आपण चांगले माणसं नाही आहेत ना, पण ध्येयवादी जर माणसाला आणखीन रिपीट तो जोमाने तयारी करायला लागतो, त्याला आपण स्तब्ध बसणे म्हणतो. म्हणजे एखादा प्रसंग उद्भवला असताना कच खाणे ध्येयवादी माणसाला योग्य वाटत नाही. नंतर बघा दुही माजणे. दुही माजणे म्हणजे भणण लावून देणे किंवा फूट पाडणे किंवा दुही माजणे दोन्ही पण माजलेत ना, कशामुळे भांडण खेळण्यासाठी, त्यामुळे भांडण लावून देणे, फूट पाडणे. मग देव्हारे माजविणे म्हणजे महत्त्व वाढविणे. आता बघा हे कसं लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो ना देवारे देवा कसं तरी मला मदत करा असं देवा म्हणतो ना, म्हणजे देवारे देवा म्हणजे खूप महत्त्व वाढवतो देवांचं, अभ्यास करण्यापेक्षा देवालाच महत्त्व देतो आहे असं महत्त्व वाढविणे. नंतर बघा 59 नंबर प्रादुर्भूत होणे म्हणजे दिसू लागणे. नंतर बघा डोक्यावर येणे म्हणजे एखाद्याचे प्रशस्त माजवणे. डोक्यावर येणे म्हणजे एखाद्याचे प्रशस्त माजविणे. नंतर आहे हमरी तुमरी ओरडणे म्हणजे आपण जेव्हा भांडण करू लागतो त्यावेळेस हमरी तुमरी ओरडतो असं म्हणतो बघा, भांडण करू लागणे. आंधळा कारभार म्हणजे अंधधुंदीचा कारभार आहे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे, हा रिपीट आलेला आहे बघा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे निष्कारण उठाठेवी करणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे निष्कारण उठाठेवी करणे. नंतर आहे बोल लावणे म्हणजे दोष देणे. नंतर बघा चहाडी करणे म्हणजे काय, चहाडी करणे किंवा भांडण करणे म्हणजे कलगती लावणे. चाडी करतो, चाडी लावून देतो किंवा भांडण करतो म्हणजे कलगती लावणे. कानामागे टाकणे म्हणजे कोणती गोष्ट जर नाही ऐकल्यासारखं म्हणजे कानाच्या मागून गेली असं लक्षात ठेवायचं, म्हणजे झिडकारणे किंवा दुर्लक्ष करणे असं लक्षात ठेवायचं. नंतर बघा केसाने गळा कापणे. आता केस हे आपले असतात ना, जर केसानेच गळा कापलेला असेल तर ते आपल्या केसावर विश्वास असतो आपला, म्हणजे त्यांनी विश्वासघात केला कुणी केसाने, असं लक्षात ठेवा. केसाने विश्वासघात करणे म्हणजे केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे. ठीक आहे. कान लांब होणे म्हणजे अक्कल कमी होणे किंवा चौकसपणा दाखविणे. कान लांब होणे म्हणजे अक्कल कमी होणे किंवा चौकसपणा दाखविणे. नंतर बघा 64 नंबर जीव गलबलणे म्हणजे गहिवरणे. देणे घेणे नसणे म्हणजे संबंध नसणे. सोने होणे म्हणजे सामर्थ्य होणे. आबाळाला करवत येणे म्हणजे अशक्य गोष्ट करणे. रिपीट बघा, जीव गलबल होणे म्हणजे गहिवरणे, देणे घेणे नसणे म्हणजे संबंध नसणे, सोने होणे म्हणजे सामर्थ्य होणे, आबाळाला कवेत घेणे म्हणजे अशक्य गोष्ट करणे. नंतर बघा सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे. सव्यापसव्य करणे हा रिपीट आलेला आहे बघा, सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे. नंतर बघा 66 नंबर भट्टी बिघडणे म्हणजे न जमणे. हात टेकणे म्हणजे पूर्णपणे निराश होणे. वाट लावणे म्हणजे विल्हेवाट लावणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. नंतर बघा 67 नंबर धुडकावणे म्हणजे पायामल्ली करणे. नंतर आहे पाणउतारा करणे म्हणजे अपमान करणे. नंतर पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. नंतर बघा तोंड काळे करणे हा किती वेळेस 3-4 वेळेस रिपीट आले. तोंड काळे करणे म्हणजे निघून जाणे. नंतर तोंडघशी पडणे म्हणजे विश्वासघात होणे किंवा अडचणीत पडणे. आणखीन बघा केसाने गळा कापणे आपण बघितलं तर विश्वासघात केला केसाने, असं लक्षात ठेवा त्यामध्ये.
तोंडाला काळे फासणे म्हणजे अपकीर्ती होणे, तोंडाला काळे फासणे म्हणजे अपकीर्ती होणे. नंतर बघा 69 नंबर, जीवाची उलघाल होणे म्हणजे खूप भीती वाटणे. तर 70 नंबर, अगदी छान बसणे, अगदी छान बसणे म्हणजे अंगाला होणे, अगदी छान बसणे म्हणजे अंगाला होणे. नंतर अंगी लावणे, अंगी लावणे म्हणजे फायदा होणे. अंगावर येणे म्हणजे संकट उत्पन्न होणे किंवा अडचण सोसावी लागणे. अंगावर येणे, आता कुठेतरी अंगावर गाडी वगैरे, आता अचानकपणे समोरून गाडी आज आपल्याला अंगावर येतो म्हणजे संकट उत्पन्न होतो ना त्यावेळेस, किंवा अडचण सोसावी लागत होती त्यावेळेस. नंतर बघा नंतर 71 नंबरमध्ये बघा, डोळ्यात अंजन येणे, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे. नंतर डोळे पांढरे होणे म्हणजे मरायला टेकणे किंवा अतिशय भीती वाटते. डोळे जेव्हा पांढरे होतात ना त्यावेळेस मरायला टेकणे किंवा अतिशय भीती वाटणे. डोळ्यात धूळ फेकणे, डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसविणे. नंतर आहे 72 नंबर बघा, डोळेझाक करणे, डोळेझाक करणे म्हणजे कानडोळा करणे. गची बाधावणे, ग म्हणजे गर्वणे असं लक्षात, ग मीन्स गर्व, गची बाधावणे म्हणजे गर्वाने फुगून जाणे. नंतर कोणास घेणे, कानोज घेणे म्हणजे अंदाज लावणे, कोणास घेणे म्हणजे अंदाज लावणे. नंतर बघा कान निवणे म्हणजे समाधान वाटणे, कान निवणे म्हणजे समाधान वाटणे. बघा नंतर बघा, फक्त लेखनात शूरपणा दाखवणे म्हणजे कागदी घोडे नाचविणे. नंतर बघा गुण उधळणे म्हणजे दुर्गुणी दाखवणे, जर एखादा माणूस म्हणतच मला एवढे मार्क पडले, खूप हुशार आहे मीच त्याच्यापेक्षा मार्क, म्हणजे तो दुर्गुण दाखवते. जर जो खरा माणूस असतो ना ते कधीच आपले गुण उधळत नाही बघा. नंतर बघा चुरमुरे खात बसणे म्हणजे खाजील होणे किंवा पदरी काहीही न पडणे. जीवाची उलघाल होणे म्हणजे खूप भीती वाटणे किंवा बेचैन होणे. नंतर आहे 74 नंबर, साधा पण गुणी मनुष्य झाकले मणिक. आता जो काही गुणी मनुष्य होता, तुम्हाला सांगितलं, जो काही गुणी मनुष्य कोण आहे, माणिक नावाचा एक मुलगा आहे, तो खूप गुणी मनुष्य आहे. तर लक्षात ठेवा. घागरगडाचा सुभेदार म्हणजे पाणक्या. उमराचे फुल, आता बघा उमराचे फुल रिपीट आले पण तरी पण क्वचित भेटणारे व्यक्ती, कसं लक्षात ठेवायचं. आज उमर म्हणजे आपल्याजवळ दरवाजा असतो ना, तिथं एखादा फुल म्हणजे एखादा व्यक्ती असतो ना, तो उमराचे फुल म्हणजे क्वचितच उगवत असतो, म्हणजे ते कंटिन्यू उगवत असतं किंवा उमराकडे कोणते फुल उगवत नाही, पण एखाद्या वेळेस उगवलं तर म्हणजे ते क्वचित उगवतो समजा, त्यामुळे क्वचित भेटणारी व्यक्ती. नंतर बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, हा सुद्धा रिपीट आलेला आहे बघा. नंतर बघा 75 नंबर रिपीट आहे, तुम्हाला सांगितलं मी की 2023मध्ये ती पडली होती क्लर्क ह्याच्यामध्ये. कपिलाष्टीचा योग म्हणजे फार दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी, कपिलाष्टीचा योग. नंतर बघा गंगेत घोडे न्हाणे म्हणजे एखादे कामे कसेबसे पार पाडणे, म्हणजे एखादे काम कसेबसे पार पाडणे. नंतर बघा डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे नेत्रसुख घेऊन समाधानी होणे, नंतर बघा 76 नंबर, तोंडात तीर्ण भिजणे म्हणजे कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे, किंवा पोटात न ठेवणे. नंतर बघा तोंड काळे करणे म्हणजे निघून जाणे. नंतर हाव सुटणे म्हणजे लोभ निर्माण करणे. नंतर बघा अंगावर शेकणे म्हणजे नुकसान सोसावे लागणे. नंतर आहे अद्दल घडविणे म्हणजे शिक्षा मिळविणे किंवा शिक्षा होणे. अद्दल घडविणे म्हणजे शिक्षा मिळणे किंवा होणे. अन्न करणे म्हणजे एखाद्याला अन्न खायला न मिळणे, म्हणजे खायला अन्न न मिळणे म्हणजे अन्न करणे. आता एखादी व्यक्ती किंवा आपण पण सामान्य आहोत, पण एखाद्या भिकारी व्यक्ती जेव्हा असतात ना रस्त्यावर अन्न वगैरे मागतात, अन्न करत, त्याला खायला काही मिळत नाही, त्यामुळे अन्न करत असतात, असं लक्षात ठेवा त्यामध्ये फक्त. कागदी घोडे नाचविणे फक्त लेखनात शूरपणा दाखविणे म्हणजे आपण कागदी घोडे नाचविणे. तारे तोडणे, आता आपण जेव्हा नवीन मुलं एखाद्या प्रेमात पडतात ना, त्यावेळेस ते मुलं सांगतात तुझ्यासारखे मी तारे चांद काही तोडून आणू शकतो, म्हणजे ते काही वेड्यासारखं बोलतो नवीन प्रेमात पडले, त्यामुळे असं लक्षात ठेवा, तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे. नंतर आहे 80 नंबर, अर्थ नसणे म्हणजे राम नसणे. नंतर आहे 81 नंबर, अत्तराचे दिवे लावणे म्हणजे खूप खर्च करणे किंवा बेसुमार उधळपट्टी करणे. आता आपण दिवाळीला एखादा माणूस असतो बघा की खूप मोठे दिवे लागतो, म्हणजे खूप खर्च केला आहे त्यांनी, असं लक्षात ठेवा. अत्तरचे दिवे लावणे म्हणजे खूप खर्च करणे किंवा बेसुमार उधळपट्टी करणे. नंतर बघा अटकेपार झेंडा लावणे म्हणजे मोठा पराक्रम गाजविणे. अटकेपार झेंडा लावला म्हणजे मोठा पराक्रम गाजविणे. जेव्हा तुम्ही एखादी एक्झाम क्वालिफाय करतात ना, त्यावेळेस तुम्ही अटकेपार झेंडा लावला म्हणजे मोठा पराक्रम गाजविले तुम्ही. अग्निदिव्य करणे मोठी कठीण किंवा कसोटीत उतरविणे किंवा घरावर तुळशीपत्र ठेवणे. तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही, एखादा माणूस तुळशीपत्र ठेवून सही वगैरे करून गेला आहे म्हणजे त्यांनी पूर्ण घरादारीची आशा सोडून गेला आहे त्यांनी.
नंतर बघा ताबूत थंड होणे. ताबूत थंड होणे म्हणजे आवेश ओसरून जाणे. ताबूत थंड होणे म्हणजे आवेश ओसरून जाणे किंवा शांत होणे असं लक्षात ठेवा. नंतर बघा अवसान चढणे. अवसान चढणे म्हणजे स्फुरण नेणे. नंतर बघा गाशा गुंडाळणे. गाशा गुंडाळणे म्हणजे निघून गेला तो. गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे. खाकावर करणे. खाकावर करणे म्हणजे झटकून टाकणे, आपला काहीही संबंध नाही असे दाखवणे. खाकावर करणे म्हणजे झटकून टाकणे किंवा आपला काही संबंध नाही असे दाखवणे, त्याला खाकावर करणे असे म्हणतो. नंतर बघा अक्काबाईचा फेरा येणे. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे बघा गरिबी येणे किंवा दारिद्र्य अवस्था येणे. अक्काबाईचा फेरा येणे. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे गरिबी येणे म्हणजे दारिद्र्य व्यवस्था येणे. नंतर बघा कपोत वृत्तीने वागणे म्हणजे काटकसरीने किंवा पोटाला चिमटा घेऊन वागणे किंवा राहणे. कपोत म्हणजे चिंगट वृत्तीने वागणे, काटकसरीने पोटाला चिमटा देऊन वागणे, कपोत वृत्तीने. काहूर माजविणे. काहूर माजविणे म्हणजे विचार किंवा भावनाचा गोंधळ होणे. विचार आणि भावनाचा काय होतोय, गोंधळ होतो, त्यावेळेला म्हणतो काहूर माजविणे. नंतर बघा काट्याचा नायटा करणे. काट्याचा नायटा करणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे. काट्याचा नायटा होतोय म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीचा मोठा परिणाम होणे म्हणजे त्यालाच काट्याचा नायटा होणे असं म्हणतो. नंतर बघा 85 नंबर मनोराज्य करणे. मनोराज्य करणे म्हणजे मनात भांडे खाणे, मनोराज्य करणे. दृढ मैती होणे म्हणजे मेतकूट जमणे. रिपीट आहे. व्यर्थ चरफडणे म्हणजे बोट मोजणे. व्यर्थ चरफडणे म्हणजे बोट मोडणे. नंतर आहे संपविणे. संपविणे म्हणजे फडशा फडशा काय फडशा पाडणे. फडशा पाडणे. संपविणे म्हणजे फडशा पाडणे. ठीक आहे. नंतर बघा 86 नंबर ओटी करणे. ओटी करणे म्हणजे सुवासिनीच्या पदरात तांदूळ किंवा सुपारी, नारळ हडकून पदार्थ घालणे. आता ओटी करणे म्हणजे जेव्हा एखादी महिला प्रेग्नेंट असते तेव्हा सुवासिनी वगैरे घालत असतात बघा त्यावेळेस. तर त्यावेळेस काय करतात, सुवासिनी किंवा लग्न वगैरे झाल्याच्या नंतर करतात बघा पहिले ओटी भरणे म्हणजे सुवासिनीच्या पदरात त्यावेळेस तांदूळ आणि सुपारी वगैरे घालणे, काहींची मेथड वगैरे असते बघा त्यामध्ये. नंतर बघा ओटीत घालणे. ओटीत घालणे म्हणजे आश्रयाखाली देणे किंवा सांभाळायला देणे. नंतर बघा ओटीत देणे म्हणजे दत्तक देणे. नंतर भरल्या ओटी म्हणजे सुखरूप प्राप्त करून देणे. बघा नंतर आपण रिपीट बघू 86 नंबर. 86 म्हणजे ओटी भरणे. ओटी भरणे म्हणजे सुवासिनीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड पदार्थ घालणे. आता ओटीत घालणे म्हणजे एखादा मुलगा आहे समजा, त्याची आई कुठं बाहेर चालत असेल तर तुझ्या सोपं होते म्हणजे त्याला आश्रयाखाली देणे किंवा सांभाळायला देणे. नंतर बघा ओटीत देणे म्हणजे दत्तक घेणे. सुद्धा ओटीत देणे म्हणजे दत्तक घेणे किंवा भरल्या ओटीने म्हणजे सुखरूप प्रसूत होऊन बाळासह. नंतर बघा 87 नंबर अंत पाहणे. अंत पाहणे म्हणजे कसोटी पाहणे किंवा छळणे. अंत पाहणे म्हणजे कसोटी पाहणे किंवा छळणे. नंतर बघा 88 नंबर सुतोवाच करणे. सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे, प्रारंभ करणे किंवा श्री गणेशा करणे. हे रिपीट बघितलेली आपण. नंतर बघा 89 नंबर हा आता आपण बघितलेलं बघा, जेव्हा आपले स्वतःच्याच केसाने आपला जर गळा कापत असेल तर एक विश्वासघात झाला ना, आपल्या केसावर आपला विश्वास होता पण त्याने केसाने विश्वासघात केला, त्यामुळे लक्षात ठेवा. काटाने काटा काढणे म्हणजे एका द्रष्ट व्यक्तीकडून द्रष्टास अद्दल घडवून आणणे. काटाने काटा काढणे म्हणजे द्रष्ट व्यक्तीकडून द्रष्टास अद्दल घडविणे. नंतर बघा कंठस्नान करणे. कंठस्नान करणे म्हणजे शिरच्छेद करणे, शिरच्छेद करणे. आता कंठस्नान, आता आपण जेव्हा अनुच्छेद पाठ करतो ना, सारखं म्हणतो ना कलम हे पाठ करताना अनुच्छेद शिरच्छेद असं कंठस्नान म्हणजे रिपीट पाठ करताना आपण रिपीट म्हणावं लागतं, त्यामुळे कंठ आपलं दुखू लागतो, त्यामुळे त्यामुळे लक्षात अनुच्छेद शिरच्छेद असं लक्षात. कुंपणाने शेत खाणे. आता बघा कुंपणाने शेत खाणे म्हणजे बघा कुंपण आपण लावलेलं कशासाठी, तर आतमधलं शेताचं संरक्षण करण्यासाठी, पण त्याने जर शेत खाल्लेलं असेल मग त्यानेच कुंपणाने विश्वासघात केला ना. जसं आपण बघितलं की केसाने गळा कापला गेला म्हणजे विश्वासघात केला, त्यानेच कुंपणाने शेत खाणे म्हणजे विश्वास माणसाने घात करणे. नंतर आहे 90 नंबर पाणउतारा करणे. पाणउतारा करणे म्हणजे अपमान करणे. पाणउतारा करणे म्हणजे अपमान करणे. नंतर आहे पायरीने होणे. पायरीने होणे म्हणजे काय, तर योग्यतेप्रमाणे राहणे. नाकी नऊ येणे म्हणजे दमछाक होणे. नाकी नऊ येणे म्हणजे दमछाक होणे. नंतर आहे 91 नंबर भांगेत तुळस असणे. भांगेत तुळस असणे म्हणजे वाईट ठिकाणी चांगली गोष्ट असणे. भांगेत तुळस असणे म्हणजे वाईट ठिकाणी चांगली गोष्ट असणे. नंतर आहे कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर व्यक्ती. कर्ण कसं होतं, दानशूर व्यक्ती होतो, त्यामुळे कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर व्यक्ती. नंतर बघा 92 नंबर सर्व बाजूनी संकट येणे म्हणजे आकाशाची कुऱ्हाड होणे किंवा आभाळ फाटणे. सर्व बाजूनी संकट येणे म्हणजे आकाशाची कुऱ्हाड होणे किंवा आभाळ फाटणे. नंतर बघा 93 नंबर डोळ्यावर कात्रे ओढणे म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करणे. डोळ्यावर कात्रे ओढणे म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करणे. नंतर आहे हात तोकडे पडणे. हात तोकडे पडणे म्हणजे काय, तर मदत करण्यास क्षमता कमी पडणे.
हात तोकडे पडणे, मदत करण्यास क्षमता कमी पडणे. नंतर आहे 95 नंबर विडा उचलणे. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे किंवा शपथ घेणे किंवा बेलभंडारा उचलणे. हे सुद्धा बघितले आपण. बेलभंडारा उचलणे, प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे, त्यालाच आपण विडा उचलणे म्हणतो. नंतर बघा 96 नंबर काळजाचा लचका तुटणे. काळजाचा लचका तुटणे म्हणजे मन अत्यंत व्यथित होणे. काळजाचा लचका तुटणे म्हणजे मन अत्यंत व्यथित होणे. तर बघा 97 नंबर चुरमुरे खात बसणे. चुरमुरे खात बसणे म्हणजे खाजील होणे किंवा पदरी काहीही न पडणे. नंतर बघा 98 नंबर विधिनिषेध नसणे. विधिनिषेध नसणे म्हणजे योग्य अयोगाचा विचार न करणे. विधिनिषेध नसणे म्हणजे योग्य अयोगाचा विचार न करणे. नंतर बघा शरसंधान करणे. शरसंधान म्हणजे अचूक टीका करणे. नंतर आहे विडा उचलणे. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. नंतर आहे 99 नंबर बेला फुलाचा गाठ पडणे. बेला फुलाचा गाठ पडणे म्हणजे सहजासहजी एखादी गोष्ट घडून येणे, त्याला आपण काय म्हणतो, बेला फुलाचा गाठ पडणे म्हणजे सहजासहजी एखादी गोष्ट घडून येणे. नंतर आहे नंतर बघा बेला फुलाचा गाठ पडणे म्हणजे सहज बदरायने संबंध असणे. बदरायने संबंध असणे म्हणजे ओढून ताणून एखाद्याशी जवळचा संबंध दाखविणे. नंतर आहे 100 नंबर विधिनिषेध नसणे. विधिनिषेध नसणे म्हणजे काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे, त्याला म्हणतात विधिनिषेध नसणे. विधिनिषेध नसणे. नंतर आहे विधी म्हणजे नियम असले. वाऱ्यास उभे न राहणे. वाऱ्यास उभे न राहणे म्हणजे मतलबी माणसाच्या सहवासात न राहणे. आता मतलबी माणसं काय करतात, वारा काय करतो, येतो आणि निघून जातो. म्हणजे मतलब माणसं काय कामापुरते येतात निघून जातात असं घेतो. वाऱ्यास उभे न राहणे म्हणजे मतलबी माणसाच्या सहवासात न राहणे. नंतर आहे फार जवळ येणे. 102 नंबर बघा फार जवळ येणे. फार जवळ येणे म्हणजे तोंडावर येणे. तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे. तोंड टाकणे म्हणजे आदवा तद्वा बोलणे किंवा वाटेल ते बोलणे किंवा अपशब्द बोलणे. हे सुद्धा रिपीट बघितलेले आपण. नंतर बघा 103 नंबर भीतीने थरकाप उठणे म्हणजे काळजीने उडून जाणे. नंतर काळजाला घरे पडणे म्हणजे हृदयाला झोंबणे किंवा जिवारी लागणे. नंतर बघा काळजाचे परिणाम होणे म्हणजे दुःखग्रस्त होणे किंवा घाबरणे. नंतर बघा 104 नंबर हात दाखवणे म्हणजे एखाद्याचे टिंगल करणे. नंतर हात वासणे म्हणजे नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे. हात विचकणे म्हणजे एखाद्याला चिडवून वेडावणे. हात पडणे म्हणजे फजिती होणे. नंतर बघा 105 नंबर घागरगडाचा सुभेदार म्हणजे पाणक्या. हे सुद्धा रिपीट बघितले. अकलीचा खंदक म्हणजे मूर्ख किंवा बेअकली माणूस. नंतर बघा ठणपाळ म्हणजे द्रव्य किंवा विद्या दोन्ही नसलेला. म्हणजे चतुर्बाज होणे म्हणजे लग्न होणे किंवा कैद होणे किंवा विवाह होणे किंवा त्याला हळद लागणे असे सुद्धा म्हणतो आपण. नंतर आहे 106 नंबर पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे. नंतर 107 नंबर जीवाची उलघाल होणे म्हणजे ब्रह्मांड आठवणे किंवा अतिशय भीती वाटणे. नंतर बघा 108 नंबर छातीचा व्यापार. आता छातीचा व्यापार करतोय आपण, छाती विकतोय म्हणजे एकदम धोक्याचा व्यवहार करतोय ना. छातीचा व्यापार करतोय म्हणजे धोक्याचा व्यवहार. नंतर बघा स्तुती करणे म्हणजे चहा करणे. नंतर बघा 110 नंबर पाठ चोरणे म्हणजे कुचरपणा करणे. नंतर बघा 111 नंबर कर्तज्ञावर केलेले उपकार फुकट जातात म्हणजे गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य. कर्तज्ञावर केलेले उपकार फुकट जातात म्हणजे गाढवाने शेत जरी खाल्लं ना तर पाप ना पुण्य भेटत नाही असं म्हणजे लक्षात ठेवा. नंतर बघा रस नसणे म्हणजे आवड नसणे. नंतर बघा 113 नंबर सेंडी फुटणे म्हणजे मोठ्या कामात बारीक काम उद्भवणे म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंडी फुटणे. तांडव नृत्य करणे म्हणजे थैथयाट करणे. नंतर आहे 114 नंबरमध्ये पहिला झाला आहे बघा त्यामध्ये. नंतर बघा पित्त खवळणे म्हणजे रागावणे किंवा संतापणे. पित्त खवळणे. नंतर बघा शंख करणे म्हणजे एखाद्याच्या नावाने ओरड करणे किंवा बोंबालणे. नंतर बघा तलवार गाजविणे म्हणजे पराक्रम करणे. नंतर बघा 115 नंबर कान निराळे करणे म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखे भासविणे म्हणजे कान निराळे करणे. काची पडणे म्हणजे धास्ती करणे. आता धास्ती म्हणजे पळणे. आता धास्तो तो पडला म्हणजे काची पडला असं लक्षात ठेवा. 17 नंबर धर्माड कुत्रे येणे म्हणजे चांगल्या कामात विघ्न येणे. त्याला म्हणतो आपण धर्मामध्ये जर कुत्रे आले तर त्याला चांगल्या कामात विघ्न येणे असं लक्षात ठेवा. नंतर बघा 118 नंबर
118 नंबर आहे मेतकूट जमणे. मेतकूट जमणे म्हणजे घट्ट मैत्री होणे. नंतर बघा गळ्यातला ताईत होणे म्हणजे अत्यंत प्रिय असणे. नंतर बघा षटकर्णी होणे म्हणजे अनेकांना समजणे. नंतर झाकले मणिक असणे म्हणजे एक साधा आपण गुणी मनुष्य. नंतर आहे 119 नंबर त्राटिका. त्राटिका म्हणजे कजाक बायका. डोळे उघडणे म्हणजे पश्चाताप होणे. खडे फोडणे म्हणजे दोष होणे. जीवापाड जपणे म्हणजे मायेने सांभाळणे. जीवापाड जपणे म्हणजे मायेने सांभाळणे. नंतर बघा कायने किटणे. कान किटणे म्हणजे तीच ती गोष्ट वारंवार ऐकून कंटाळा होणे म्हणजे कान किटणे. नंतर बघा अंगी ताटा लावणे. अंगी ताटा लावणे म्हणजे मगरुरी होणे किंवा शिष्टाई करणे म्हणजे तंटा मिटवण्यास मध्यस्थी करणे. नंतर बघा 122 नंबर आहे 18 गुणाचा खंडोबा. 18 गुणाचा खंडोबा कसा असतो? लबाड मनुष्य. 18 गुणाचा खंडोबा अतिशय लबाड माणूस असतो. नंतर बघा 123 नंबर स्वाभिमान सोडून शरण जाणे. स्वाभिमान सोडून शरण जाणे म्हणजे दातित्रण धरणे. नंतर बघा दात पडणे म्हणजे फजिती करणे किंवा निरुत्तर करणे. नंतर बघा दात दाखविणे म्हणजे वेडावणे. आता लहान मुलं करतात बघा, भांडण वगैरे झाल्यावर दात दाखवतात म्हणजे ते वेडावणे. नंतर बघा 124 नंबर कच्छपी लागणे. कच्छपी लागणे म्हणजे एखाद्याच्या नादी लागणे. नंतर बघा कास धरणे म्हणजे मोठ्याच्या आश्रयाला जाणे. कोंबडे झुंजविणे म्हणजे भांडण लावून मजा करून पाहणे. कळा पलटणे म्हणजे रूप पलटणे. कणिक तिमणे म्हणजे मार देणे. नंतर बघा 126 नंबर काम न करता परत येणे म्हणजे हात हलवत परत येणे. हात हलवत परत येणे म्हणजे बोल लावणे म्हणजे दोष देणे. नंतर बघा नंतर आहे 128 नंबर निगराणी करणे म्हणजे काळजी करणे. नंतर बघा श्रम निराश होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे. सर आता बघा MPSC वगैरे अभ्यास करताना आपल्याला वास्तव पहिले समजत नाही, पण नंतर हळूहळू कळतं की खूप कॉम्पिटिशन वगैरे आहे. त्यामुळे तर फक्त लक्षात ठेवण्यासाठी ठेवा, श्रम निराश होणे म्हणजे वास्तवाची कल्पना आहे. नंतर बघा डोळे लावून बसणे म्हणजे वाट बघणे. नंतर बघा मंत्रमुग्ध होणे म्हणजे भरावून जाणे. नंतर बघा शस्त्रास्त्र करणे म्हणजे योग्य अयोग्य काय त्याचा विचार करणे, त्याला आपण शस्त्रास्त्र करणे असे म्हणतो. काळकुळीला येऊन विनंती करणे म्हणजे मिन्नतवारी करणे. म्हणजे मिन्नतवारी करणे. सच्चिरभूत होणे म्हणजे शुद्ध होणे. पट्टी पडविणे म्हणजे कान भरविणे. नंतर आहे हळद लावणे म्हणजे विवाह होणे. नंतर आहे 134 नंबर हात हलवत परत येणे म्हणजे काम न होणे. काम तडीस नेणे म्हणजे काम पूर्ण करणे. नंतर हात चोळीस बसणे म्हणजे संधी निघून गेल्यावर चरफडत बसणे. हातपाय गळणे म्हणजे खचून जाणे किंवा धीर सोडणे. काळ्या दगडावरची रेख खोटे न ठरणारे शब्द. मिशांना तूप लावणे म्हणजे उगीच एट करणे. नंतर फजिती होणे म्हणजे धिंडावणे निघणे. खोड काढणे म्हणजे चेष्टा करणे. नंतर आहे बघा 138 नंबर तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे खूप संतापणे. बघा तळपायाची आग मस्तकात गेली असं म्हणते का, त्यामुळे एकच भांडण वगैरे झालं म्हणजे खूप संतापणे असं लक्षात ठेवा. नंतर बघा 139 नंबर मिन्नतवारी किंवा अर्जाव करणे म्हणजे त्याचा दादापुता करणे. म्हणजे त्याचा मिनिंग आहे दादापुता करणे. नंतर आहे 140 नंबर. 140 नंबरमध्ये बघा भावनेचा बांध फुटणे म्हणजे दाबून टाकलेली भावना उफाळून टाकणे येणे. नंतर आहे 141 नंबर द्रौपदीची थाळी कशी असते? नेहमीच गरज भासवणारी व्यक्ती असते. नंतर बघा डोळे निवणे म्हणजे समाधान होणे. नंतर बघा खडाष्टक होणे म्हणजे दोघांचे न पटणे, त्याला आपण खडाष्टक होणे, दोघांचे न पटणे. त्याग करणे म्हणजे तिलांजली होणे. आता कसं लक्षात ठेवा, एक मुलगी होती, दोघा मित्रांनी एकच मुलगी आवडली, त्याचं नाव होतं अंजली. तिला आवडत होती. म्हणजे एका मित्राने म्हटलं की आपल्या दोघांमध्ये भांडणं होण्यापेक्षा मी तिलाच दिलेलं चांगलं. म्हणजे त्यांनी त्याग केला ना तेव्हा गर्लफ्रेंडचा, म्हणजे त्याग करणे म्हणजे तिलांजली म्हणजे अंजली तिला दिले. कणिक तिमणे म्हणजे खूप मार देणे. नंतर बघा 144 नंबर गर्भगळीत होणे म्हणजे घाबरून जाणे. नंतर बघा 145 नंबर शिंगे मोडून वासरात शिरणे म्हणजे जाणत्या माणसाने परकोटपणा करणे. शिंगे मोडून वासरात शिरणे म्हणजे जाणत्या माणसाने परकट करणे. नंतर आहे 146 नंबर इंगा जिरविणे म्हणजे अद्दल घडविणे. नंतर आहे उधाण देणे म्हणजे भरती येणे. नंतर ऊर दडपणे म्हणजे धास्ती वाटणे किंवा घाबरून जाणे.
ऊर दडपणे म्हणजे धास्ती वाटणे किंवा घाबरून जाणे. नंतर आहे उघडा पाहणे. उघडा पाहणे म्हणजे निराधार उघडा पडणे म्हणजेच निराधार होणे. नंतर आहे थक्क होणे. थक्क होणे म्हणजे आश्चर्य वाटणे. नंतर भारतीय स्त्रियाची विलक्षण बुद्धी पाहून अगदी थक्क होऊन गेला असं म्हणजे त्यावरून वाक्य बनवले. नंतर बघा 148 नंबर पाणी पडणे. पाणी पडणे म्हणजे विरस होणे किंवा वाया जाणे. नंतर आहे सुताने स्वर्गाला जाणे. सुताना स्वर्ग जाणे म्हणजे थोड्या आधारावरून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करणे. हे बरोबर आहे का? नाही. त्यामुळे म्हणजे सूत आहे तो एकदम पातळ आहे, त्याला आपण स्वर्गाला जाऊ शकतो का? तर नाही. म्हणजे थोड्या आधारावरून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करणे ही चुकीची गोष्ट आहे बघा. नंतर बघा पाणी पाजणे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. रिपीट आलेले बघा. 149 नंबर पाचावर धारण बसले. पाचावर आता बघा आता धरण बसवायचे त्यासाठी 6 खांब लागत होते, पण पाचावर धरण बसवले म्हणजे एक चांगली गोष्ट नाही ना ती. म्हणजे खूप भयभीत झाल्यासारखी गोष्ट आहे पाचावर धरण बसले म्हटलं. नंतर बघा दिंडवडे वडणे. इथं बघा डायग्राम दाखवले धरण वगैरे बसले, पण 5 आणि आणखी एक जोडी नाही आहे त्याला, म्हणजे तो खूप भयभीत होण्यासारखी गोष्ट आहे. नंतर बघा 150 नंबर दिंडवडे निघणे. दिंडवडे निघणे म्हणजे फजिती होणे. नंतर बघा बबरा होणे. बबरा होणे म्हणजे डोंगरा पिटणे. नंतर खो घालणे. खो घालणे बघितले बघा रिपीट. अडथळा घालणे किंवा कामात विघ्न आणणे. नंतर बघा टाके ढिले करणे म्हणजे भेदरणे किंवा घाबरणे. नंतर बघा 152 अतिशय गर्व होणे. गची बाधा होणे आपण बघितलं होतं बघा. 2 बोटे स्वर्ग उरणे. नंतर बघा टंगळमंगळ करणे म्हणजे टाळाटाळ करणे किंवा हयगय करणे. नंतर बघा सोडून देणे म्हणजे त्याग करणे. खुशामत करणे म्हणजे पुढे पुढे करणे. डळमळीत होणे म्हणजे धरसोड करणे. नंतर आहे 154 नंबर. 154 नंबर वर्दळीवर येणे. वर्दळीवर येणे म्हणजे भांडणास तयार होणे. नंतर आहे वाडाचे तेल वांग्यावर काढणे म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. येळकोट करणे. येळकोट आपण जे म्हणलं असं म्हणतो म्हणजे लास्ट करणे किंवा शेवट करणे. येळकोट करणे, इतिश्री करणे किंवा शेवट करणे लक्षात ठेवा. 155 नंबर सोक्ष मोक्ष करणे म्हणजे बरा वाईट काय तो निकाल लावणे किंवा. नंतर आहे घोळत ठेवणे. घोळत ठेवणे म्हणजे पडून राहणे किंवा निकाली न ठेवणे. आता MPSC निकाल वगैरे खूप उशीर येतात, त्यामुळे लक्षात ठेवा घोळत ठेवतात ते फक्त पेपर वगैरे, त्यामुळे असं लक्षात घोळत ठेवणे किंवा निकाली न काढणे. नंतर 100 वर्ष बनणे म्हणजे विनाश काळ येणे. आपण 100 वर्ष जगत नाहीत, पण जर एखादा माणूस खूप लवकर विनाश काळ येईल असं वाटतं ना. बघा डोळ्यावर धुंदी चढणे म्हणजे गर्वाने न दिसणे. नंतर बघा बेरजेचे राजकारण. बेरजेचे राजकारण म्हणजे सर्वांच्या सहमतीने करायचे राजकारण, त्याला म्हणतात बेरजेचे राजकारण. मग दृष्ट किंवा द्रष्ट लागणे म्हणजे पहिल्यामुळे झालेले लक्षात येणे. म्हणजे पहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात येणे त्याला म्हणतो आपण दृष्ट किंवा द्रष्ट लागणे. नंतर आहे 160 नंबर बघा. 160 नंबर चहा करणे. चहा करणे म्हणजे स्तुती करणे. नंतर बघा 161 नंबर मनधरणी करणे म्हणजे विनंती करणे किंवा प्रार्थनापूर्वक मागणे. मनधारणी करणे म्हणजे विनंती करणे किंवा प्रार्थनापूर्वक मागणे. नंतर आहे 162 नंबर बद्रायण संबंध असणे. बद्रायण संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध लावणे, बद्रायण संबंध असणे. नंतर बघा उपरती होणे. उपरती होणे म्हणजे पश्चाताप होणे. नंतर बघा साक्षात्कार होणे. साक्षात्कार होणे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असणे किंवा स्वतः परिचिती येणे. नंतर बघा 164 नंबरमध्ये बघा मुठीत असणे. मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे. मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे. नंतर बघा 165 नंबर दिन ढळला म्हणजे आयुष्य संपतात येणे. म्हणजे आपण बघितलं ना आता 100ला येणे म्हणजे आयुष्य संपत आले. नंतर बघा 166 नंबर शब्द लावणे. शब्द लावणे म्हणजे दोष देणे. नंतर बघा त्रास देणे म्हणजे नाकी नऊ येणे. त्रास देणे म्हणजे नाकी नऊ येणे. नंतर आहे 168 नंबर डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे. नंतर बघा 169 नंबर अडरणात शिरणे म्हणजे मुद्द्याला सोडून जाणे. नंतर बघा 170 नंबर दुधात मीठ कलविणे म्हणजे एखाद्याच्या बसलेल्या खडीचा विचका करणे. नंतर आहे 171 नंबर ससेमिरा लावणे. ससेमिरा म्हणजे नको असलेली गोष्ट करण्याचा तगदा लावणे, त्याला म्हणतो आपण ससेमिरा लावणे. नंतर आहे 172 नंबर थंडफळाळ करणे. थंडफळाळ करणे म्हणजे काही न खाता उपाशी झोप राहणे म्हणजे थंडफळाळ करणे. नंतर बघा हात तोंडाशी गाठ पडणे. हात तोंडाशी गाठ पडणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणे. हात आणि तोंडाचं सारखं जर गाठ पडत असेल तर जेमतेम खाण्यास मिळणं. नंतर बघा हरताळ फासणे. हरताळ फासणे म्हणजे चांगले झालेले पुसून टाकणे. हरताळ फासणे म्हणजे चांगले झालेले पुसून टाकणे. नंतर बघा सोनेरी अक्षरात नोंद करणे म्हणजे कायमचे कोरणे. नंतर बघा तिलांजली देणे. आता बघा तिलांजली, एक मुलगी होती अंजली, त्याने त्याग केला त्याच्या गर्लफ्रेंडचं म्हणजे तिलांजली दिली, त्याग करणे. नंतर बघा 177 नंबर डोळे पांढरे होणे म्हणजे घाबरणे. डोळे पांढरे होणे म्हणजे घाबरणे. नंतर बघा 178 नंबर उष्ट्या हाताने कावळांना हाकणे म्हणजे कधीही कोणाला काहीही न देणे. नंतर बघा 179 नंबर
चव्हाट्यावर आणणे म्हणजे एखाद्याचे बिंग फोडणे. नंतर बघा डाळ न शिजणे म्हणजे काहीही इलाज न होणे. डाळ न शिजणे म्हणजे काहीही इलाज न होणे. नंतर आहे 181 नंबर ग्रहण सुटणे म्हणजे संकटातून सुटका होणे. नंतर आहे 182 नंतर चलबिचल होणे म्हणजे अस्वस्थ वाटणे. नंतर बघा 183 नंबर दत्त म्हणून उभे राहणे म्हणजे आकस्मिकपणे. आता दत्त जे देव आहेत ना ते जर अचानकपणे आपल्याला प्रकट झाले तर त्या अचानकपणे किंवा आकस्मिकपणे उभे राहतील ना. नंतर बघा 184 नंबर त्याच्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा फक्त. प्रस्फुट होणे म्हणजे स्फूर्ती मिळणे. नंतर आहे 185 नंबर हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपणहून संकट ओढून घेणे. नंतर बघा उचलबांगडी करणे म्हणजे हाकलून देणे किंवा कामावरून कमी करणे. टाहो फोडणे म्हणजे मोठ्याने रडणे किंवा आक्रोश करणे. नंतर आहे 188 नंबर सुंबा जळाला तरी पिळू जात नाही म्हणजे अहमपणा करणाऱ्या माणसाचं वर्चस्व गेलं तरी तटा कायम राहतो. नंतर बघा वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कृत करणे म्हणजे धूळभेट होणे म्हणजे उभ्या भेट होणे. नंतर हात ओले होणे म्हणजे भरपूर पैसा मिळणे. नंतर आहे 192 नंबर पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे. जोडे फाटणे म्हणजे खूप हेलपाटे घालणे. अंगाची लाही होणे म्हणजे रागाने लाल होणे. वडाची साल पिंपळाला म्हणजे एकाचे दोष दुसऱ्याला ढकलणे. नंतर बघा कोळसा उघळावा तितक्या काळात म्हणजे वाईट गोष्ट शेवटपर्यंत वाईटच राहते. नंतर 197 नंबर रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय मेहनत करणे. नंतर आहे नाकाला मिरची झोंबणे म्हणजे अपमान सहन करणे. नंतर दाद न देणे म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. धिंडवडे काढणे म्हणजे दुर्दशा करणे. नंतर आहे 201 नंबर तळ्यावर म्हणणे म्हणजे योग्य समज देणे. नंतर बघा धाबेदन आणणे म्हणजे खूप घाबरणे. नंतर आहे डोक्यात घुळत राहणे म्हणजे एकसारखे मनात येणे. नंतर आहे घोडे मध्येच अडणे म्हणजे प्रगतीत खंड पडणे. नंतर आहे 205 नीर काढणे म्हणजे एकाच दिशेने लागोपाठ शोध घेणे म्हणजे नीर काढणे. नंतर आहे 206 नंबर जीव बारीक होणे म्हणजे लाज वाटणे. नंतर आहे डोळ्यातून ठिणगा गाळणे म्हणजे अतिशय संतापणे. नंतर बघा कानात मुंग्याचे वारूळ होणे म्हणजे खूप राग येणे. नंतर आहे 209 नंबर खुणगाट बांधणे म्हणजे निश्चय करणे. नंतर 210 नंबर राशीस बसणे म्हणजे छळणे. नंतर पिच्छा पुरविणे म्हणजे पाठ पुरविणे. नंतर आहे 211 नंबर कानाला खडा लावणे म्हणजे एखादी केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निर्धार करणे. नंतर बघा 212 कानडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. नंतर काम न करता उदरनिर्वाह करणे म्हणजे येतखाऊ असणे. प्रयत्नावर पाणी फिरणे म्हणजे प्रयत्न वाया जाणे. नंतर टेंभा मिरविणे म्हणजे खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लावणे त्याला आपण तो टेंभा मिरविणे. रात्र नसणे म्हणजे सतत कार्यरत असणे. नंतर आहे डोळ्यात तेल घालणे म्हणजे अतिशय काळजीपूर्वक एखादे काम करणे त्याला म्हणतो आपण तेल घालणे. नंतर शेवटचे आहे बघा 218 नंबर लहान मुलांच्या अंगावरून साप निघून गेल्यावर आईचा जीव भांड्यात पडला म्हणजे पडणे म्हणजे जीवाला जीव येणे. ठीक आहे मित्रांनो, इथं संपूर्ण वाक्प्रचार आहेत जे काही आयोगाने विचारलेले आहेत ते संपूर्णपणे संपलेले आहेत. जर लेक्चर आवडला असेल तर जो काही आपला चॅनल आहे VIP ऑफिसर्स क्लब ते चॅनल सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. मित्रांनो लेक्चर बनवण्यासाठी खूप टाईम जातो आणि खूप मेहनतसुद्धा लागते, त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा. ओके. आणि लवकरच दुसरे काही जे प्रिव्हियस क्वेश्चन सगळे घेऊन येत आहे, मनी वगैरे आहेत, जे वाक्प्रचार वगैरे झालेच समजा, पण संपूर्ण मी लेक्चर घेऊन येणार आहे. आणि ओके, थँक्यू.